नमस्कार. आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत. ही कथा तशी जुनी असली तरी तिचा धडा मात्र आजच्या काळाला अगदी तंतोतंत लागू पडतो. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट आहे एका बौद्ध भिक्खूंची. तो भिक्खू तर बनलाय, पण आपल्या पूर्वीच्या पत्नीच्या आठवणींमधून काही केल्या बाहेर पडू शकत नाहीये. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे अडकून पडलाय. ही घटना घडतीये जेतवनामध्ये. तिथे बुद्धांना एक भिक्खू दिसतो, जो आपल्या पत्नीला सोडून तर आलाय, पण मनाने तिच्यातच गुंतला आहे. आता त्या भिक्खूची मदत करण्यासाठी बुद्ध त्याला काही साधासुधा उपदेश करत नाहीत. उलट ते त्याला एका पूर्वजन्माची गोष्ट सांगतात. आणि हो, अशा कथांनाच जातक कथा म्हणतात. म्हणजे वर्तमानातल्या एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी बुद्ध अशा पूर्वजन्माच्या कथा सांगायचे. चला तर मग थेट त्या कथेतच जाऊया. ही गोष्ट घडली होती काशीच्या एका गावात. तर या कथेत एकूण 4 महत्वाची पात्रं आहेत. एक ब्राह्मणपती, तिची दुष्ट स्वभावाची पत्नी, तिचा एक गुप्त प्रियकर आणि एक गरीब डोंबारी जो भिक्षा मागत फिरत असतो. हा डोंबारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बोधिसत्व असतात. गोष्टीत घडतं असं की पती काही कामासाठी घराबाहेर जातो आणि हीच संधी साधून त्याच्या पत्नीचा प्रियकर तिला भेटायला येतो. ती त्याला प्रेमाने गरमागरम जेवण वाढते आणि पती परत येतोय का हे पाहण्यासाठी दारात नजर ठेवून उभी राहते. पण अचानक तिच्या पती परत येतो. आता मात्र तिची धांदल उडते. ती घाईघाईने त्या प्रियकराला जवळच्या कोठारामध्ये लपवून टाकते. आणि इथेच तर खरी गंमत आहे. बघा, तिने प्रियकरासाठी काय बनवलं होतं? एकदम ताजा गरमागरम भात, रस्सा आणि भाजीसोबत. आणि पतीसाठी? त्याच्यासाठी तिने प्रियकराने खाऊन उरलेला तोच थंड शिळा भात आणला, फक्त वरून गरम भाताचा एक थर टाकला, जेणेकरून काही कळणार नाही. पण पती हुशार असतो. भाताचा पहिला घास घेताच त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. तो लगेचच आपल्या पत्नीला विचारतो, "अगं हे काय? भात वरून गरम आणि खालून थंड, असं कसं? मला उत्तर दे." पण ती बाई ती काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. पत्नी तर काही उत्तर देत नाही, पण तिथे आणखी एक व्यक्ती असते, जी हा सगळा प्रकार शांतपणे पाहत असते. तो भीक मागणारा डोंबारी जो बोधिसत्व असतो, त्याला सगळा प्रकार लक्षात येतो. हा भाताचा खेळ, तो लपलेला माणूस आणि पत्नीची घाबरलेली अवस्था, तो सगळा काही ओळखतो आणि सत्य बाहेर आणायचं ठरवतो. आणि मग तो डोंबारी त्या पतीला सांगतो, "महाराज, मी एक डोंबारी आहे. भिक्षा मागण्यासाठी आलोय. पण तुम्ही ज्याला शोधताय तो त्या कोठारामध्ये लपून बसलाय." झालं मग काय, त्या प्रियकराला कोठारातून बाहेर खेचलं जातं आणि त्या दोघांनाही त्यांच्या या चुकीच्या वागणुकीबद्दल खूप बोलणी खावी लागतात. अशा प्रकारे ते लपवलेलं सत्य सर्वांसमोर येतं. बरं, ही तर झाली गोष्ट. पण या सगळ्या जुन्या गोष्टीचा आजच्या त्या भिक्खूच्या तुटलेल्या हृदयाशी काय संबंध? बुद्ध हे सगळं त्याला का सांगत होते? आणि मग बुद्ध त्यामागचं रहस्य उलगडतात. ते सांगतात की अरे, त्या गोष्टीतला फसवलेला पती म्हणजे तू स्वतः, म्हणजे आजचा हा भिक्खू आहेस. ती विश्वासघातकी पत्नी म्हणजे तुझीच पूर्वाश्रमीची पत्नी. आणि तो शहाणा डोंबारी, तो मी स्वतः होतो. या खुलाशातूनच त्या कथेचा आणि त्या भिक्खूच्या दुःखाचा खरा अर्थ स्पष्ट होतो. म्हणजे बघा, बुद्ध त्या भिक्खूला एक रूपकातून समजावत होते की तो ज्या नात्यासाठी तळमळत होता, ते नातं कधीच पूर्णपणे त्याचं नव्हतं. तो एका अर्थाने त्या नात्यातलं उष्ट खात होता. आणि हे सत्य कळताच त्या भिक्खूच्या डोक्यात जणू काही प्रकाश पडतो. त्याला ज्ञानाच्या पहिल्या मार्गाचं फळ प्राप्त होतं असं म्हणतात, जी ज्ञानाची एक सुरुवातीची पायरी आहे. यावरून कळतं की जातक कथा या केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर त्या एखाद्या मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासावरचा एक प्रभावी उपाय आहेत. त्या आपल्याला गोष्टींकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात. आणि ही कथा आपल्यालाही एका विचारासोबत सोडून जाते की आपणही आपल्या भूतकाळातल्या अशा कोणत्या उष्ट्या गोष्टींना कवटाळून बसलो आहोत, ज्यांचं खरं स्वरूप आपण ओळखूच शकत नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?